विद्यार्थ्यांनो, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्रीच्या थर्ड व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बिटवीननेसबद्दल शिकवलं होतं. आज मी टेक्स्टबुकमधल्या प्रॅक्टिस सेट 1.1कडे येतो आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला फाइंड. एक नंबर लाईन दिलेली आहे इथे आणि नंबर लाईनवरून आपल्याला म्हटलं आहे फाइंड द डिस्टन्सेस विथ द हेल्प ऑफ नंबर लाईन गिवन बिलो. या नंबर लाईनचा उपयोग करून आपल्याला हे जे डिस्टन्सेस काढायला सांगितले आहेत 1 पासून 8 पर्यंत, हे डिस्टन्सेस आपल्याला काढायचे आहेत. आता बघा, फर्स्ट डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे डिस्टन्स बिटवीन बी अँड ई. आता बघा, मी सोल्युशन घेतो. डिस्टन्सेस कसे काढायचे आपण शिकलो होतो. मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या 2 पॉईंटमधला आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे त्या 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट्स पहिल्यांदा लिहून घ्यायचे. सोल्युशन लिहितो आहे मी. बी कोऑर्डिनेट बघा, बीचा कोऑर्डिनेट आहे 2 अँड ई कोऑर्डिनेट 5. हे कोऑर्डिनेटचं साईन असतं. आता मी तुम्हाला सांगितलं होतं डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स काढताना दोघांचे कोऑर्डिनेट्स लिहून घ्या आणि सबट्रॅक्ट द स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम लार्जर वन. मोठ्या कोऑर्डिनेटमधून लहान कोऑर्डिनेटला मायनस करा. इथे लार्जर कोऑर्डिनेट आहे 5, याच्यामधून मी 2ला मायनस करेल. 5 - 2 = 3, म्हणजे डिस्टन्स बिटवीन बी अँड ई आलं 3 युनिट्स. मग मी आता सेकंड एक्झाम्पलकडे येतो. मला काढायचं आहे डिस्टन्स बिटवीन जे अँड ए. डिस्टन्स बिटवीन जे अँड ए. सोल्युशन घेऊ आपण. पहिल्यांदा आपण जेचा कोऑर्डिनेट घेऊ -2, एचा कोऑर्डिनेट घेऊ 1. बघा, इथे मला काढायचं आहे डिस्टन्स बिटवीन जे अँड ए. लार्जर कोऑर्डिनेट. आता जेव्हा एक नंबर पॉझिटिव्ह असतो, एक नंबर निगेटिव्ह असतो, लक्षात ठेवायचं नेहमी एव्हरी निगेटिव्ह नंबर इज लेस दॅन द पॉझिटिव्ह नंबर. निगेटिव्ह नंबर हा पॉझिटिव्ह नंबरपेक्षा लेस असतो. म्हणजे इथे मोठं कोण आहे? 1. 1 म्हणणं आपल्याला मायनस करायचं आहे. 1 मायनस कोणाला मायनस करायचं आहे? -2ला. म्हणजे 1 - -2. 1 म्हणून -2ला मायनस करायचं आहे. पण आपल्या मॅथमॅटिक्समध्ये असे मायनस साईन आपण एकामागे एक लिहित नसतो. मग 1 मायनस, तर याला आपण ब्रॅकेटमध्ये घेऊ. म्हणजे होईल 1 मधून -2ला तुम्हाला सबट्रॅक्ट करायचं आहे. हे सॉल्व करावं लागेल. 1 मायनस इंटू मायनस प्लस 2 आणि हे होईल मग 3 युनिट्स. लक्षात ठेवा, डिस्टन्स हे कधीच निगेटिव्ह नसतं. ते एक तर 0 असेल किंवा मग पॉझिटिव्ह असेल. आता आपण थर्ड डिस्टन्स काढू. आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स बिटवीन पी अँड सी. घेतो आहे मी डिस्टन्स बिटवीन पी अँड सी. तर सोल्युशन घेतो. पहिल्यांदा पीचं कोऑर्डिनेट लिहू आपण. पी कोऑर्डिनेट आहे -4 आणि सी कोऑर्डिनेट आहे 3. पुन्हा मला डिस्टन्स बिटवीन पी अँड सी. इथे पण लार्जर कोऑर्डिनेट ही पॉझिटिव्ह नंबर 3 मधून मायनस करायचं आहे. -4ला 3 मायनस प्लस होईल 4 = 7 युनिट्स. आता मी काय करतो की आपण इथे तुम्हाला 8 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. 8 पैकी मी आता थर्डपर्यंत आलेलो आहे. मी आता 2 डिस्टन्सेस घेतो आहे. एक घेतो मी पी आणि जे मधलं, आणि एक घेतो मी डिस्टन्स बिटवीन के अँड ओ. तर मी 5th एक्झाम्पल घेतो आहे.
मुद्दाम हे एक्झाम्पल्स घेतो. इथे घेतो आहे डिस्टन्स बिटवीन के अँड ओ. तुम्ही सोल्युशन घेईल. पहिल्यांदा मी केचा कोऑर्डिनेट घेतो. केचा कोऑर्डिनेट आहे -3. आता मी ओचा कोऑर्डिनेट घेतो. ओचा कोऑर्डिनेट आहे 0. आता पहा इथे मी मुद्दाम हे एक्झाम्पल घेतलं आहे. मला काढायचं आहे डिस्टन्स बिटवीन के अँड ओ. मला हे सांगायचं होतं की निगेटिव्ह नंबर हा 0पेक्षा लहान असतो. निगेटिव्ह नंबर इज लेस दॅन 0. म्हणजे इथे जेव्हा मला 2 पॉईंटमधलं डिस्टन्स काढायचं आहे, लार्जर कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेट मला मायनस करायचं आहे. तर -3 आणि 0 यांच्यामध्ये हा -3 निगेटिव्ह नंबर आहे. दिस नंबर इज लेस दॅन 0. मग मला लार्जर कोऑर्डिनेटमधून म्हणजे 0मधून -3ला मायनस करायचं आहे. 0 मायनस ऑफ -3 0 मायनस 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 इंटू मायनस प्लस 3 इक्वल टू 3 युनिट्स. आता मी इथे डिलिब्रेट मुद्दामून हे एक्झाम्पल तुमचं घेतो आहे. डिस्टन्स बिटवीन पी अँड जे. 7th एक्झाम्पल आहे डिस्टन्स बिटवीन पी अँड जे. आता मी सोल्युशन घेतो आहे. पहिल्यांदा मी पीचा कोऑर्डिनेट घेईल जो आहे -4. आता मी जेचा कोऑर्डिनेट घेतो जो आहे -2. आता मला डिस्टन्स काढायचं आहे बिटवीन पी अँड जे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा 2 नंबर निगेटिव्ह असतात काय असतं की इथे 2 इज लेस दॅन 4 किंवा 4 इज ग्रेटर दॅन 2. 4 हा 2पेक्षा मोठा आहे. पण जेव्हा संख्यांना निगेटिव्ह लागतं तेव्हा मोठा नंबर लहान असतो आणि लहान नंबर मोठा असतो. म्हणजे मला सांगायचं आहे इथे लार्जर कोऑर्डिनेट आहे -2. तर -2मधून लार्जर कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेटला म्हणजे -4ला मला मायनस करायचं आहे. हे होईल -2 मायनस मायनस प्लस 4 आणि एक मायनस असेल एक प्लस असेल तर आपण 2 नंबर्सचा डिफरन्स घेतो. इथे एक मायनस आहे एक प्लस आहे. 4मधून 2 गेले 2 राहतील आणि मोठ्याचं साईन येईल प्लस. आणि डिस्टन्स बिटवीन पी अँड जे आला 2 युनिट्स. हा झाला क्वेश्चन नंबर 1 प्रॅक्टिस सेट 1.1. आता याच्यामध्ये मी तुम्हाला 8 डिस्टन्सेस काढायचे होते. याच्यापैकी 5 डिस्टन्सेस मी काढून दिलेले आहेत. आता राहिलेले आहेत 4th डिस्टन्स तुम्हाला काढायचं होतं, नंतर 6 काढायचं आहे आणि 8th काढायचं आहे. तर हे 3 डिस्टन्सेस मी तुम्हाला काढायला देतो आणि मी सेकंड क्वेश्चनकडे येतो. आपल्या या एक्झरसाइजमध्ये सेकंड क्वेश्चन आहे तो म्हणतो आहे आपल्याला इफ द कोऑर्डिनेट्स ऑफ ए इज एक्स अँड दॅट ऑफ बी इज वाय फाइंड डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. म्हणजे इथे आपल्याला 6 एक्झाम्पल्स सॉल्व करायला दिलेले आहेत. या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये एक्स जो आहे तो पॉईंट एचा कोऑर्डिनेट आहे आणि वाय जो आहे तो पॉईंट बीचा कोऑर्डिनेट आहे आणि आपल्याला ए आणि बी मधला डिस्टन्स काढायचा आहे. मित्रांनो, क्वेश्चन लिहिण्याचं काम मी तुमच्यावर सोडतो. मी इथे क्वेश्चन लिहिणार नाही. मी आता याच्यामधलं क्वेश्चन नीट वाचायचा. वहीवर जर क्वेश्चन उतरून घेतला तर खूप छान होईल. क्वेश्चन उतरायचा आणि मग त्याच्याखाली सोल्युशन घ्यायचं. मी सोल्युशनकडे येतो. फर्स्ट एक्झाम्पल आहे. इथे एक्सची व्हॅल्यू 1 दिली आहे आणि वायची व्हॅल्यू 7 दिलेली आहे. आता इथे एक्स जो आहे हा एचा कोऑर्डिनेट आहे. मी लिहिल हिअर ए कोऑर्डिनेट 1
आणि बी कोऑर्डिनेट 7. मग मला काढायचं आहे डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. 2 पॉईंटमधला डिस्टन्स काढताना लार्जर कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करायचा आहे. इथे लार्जर कोऑर्डिनेट 7 आहे, स्मॉलर कोऑर्डिनेट 1 आहे. मग ए आणि बी मधलं डिस्टन्स झालं 6 युनिट्स. आता याच्यातलं मी थर्ड एक्झाम्पल घेतो. इथे एक्सची व्हॅल्यू दिली आपल्याला -3 आणि वायची व्हॅल्यू दिली आहे -7. मग मी सोल्युशन घेतो. सोल्युशन मी लिहिल हियर ए कोऑर्डिनेट. तर एचा कोऑर्डिनेट एक्स आहे, म्हणजे ए कोऑर्डिनेट 3 आणि बी कोऑर्डिनेट 7. मग डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट 7 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट 3. डिस्टन्स आला ए आणि बी मधला 4 युनिट्स. तर इथे या एक्झाम्पलमध्ये माझ्या मते ठीक आहे. आपण याला इथे या थर्ड एक्झाम्पलमध्ये एक्सचा कोऑर्डिनेट -3 होता, तर आपण इथे हे एक्स्ट्रा समजायचं. याला तुम्ही एक्स्ट्रा म्हणून कन्सिडर करा. मी आता थर्डकडे येतो. क्वेश्चन नंबर 2च्या ते एक्सची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला -3 आणि वायची व्हॅल्यू दिलेली आहे 7. सोल्युशन घेतो. हियर ए कोऑर्डिनेट एक्स म्हणजे -3 अँड बी कोऑर्डिनेट वाय म्हणजे 7. मग डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इथे बघा -3 आणि 7मध्ये मोठा कोऑर्डिनेट आहे 7. मी 7मधून -3ला मायनस करतो आणि इथे मग 7 मायनस इंटू मायनस प्लस 3 इक्वल टू झाले 10 युनिट्स. आता मी ही पद्धत 1, 2, 3 एक्झाम्पलमध्ये मी सांगितली. आता मी हे फोर्थ एक्झाम्पल घेतो. एक्सची व्हॅल्यू आहे -4, वायची व्हॅल्यू आहे -5. फोर्थ एक्झाम्पलकडे येतो. एक्सची व्हॅल्यू -4, वायची व्हॅल्यू -5. आता मला काढायचं आहे ए आणि बी मधला डिस्टन्स. मी लिहिणार आहे हियर ए कोऑर्डिनेट -4 अँड बी कोऑर्डिनेट -5. मग आता मला काढायचं आहे डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. दोन्ही नंबर जेव्हा निगेटिव्ह असतील तेव्हा इथे पहा -4 आणि -5 या दोन नंबर्समध्ये -4 हा मोठा आहे, -5 हा लहान आहे. तर मी लार्जर कोऑर्डिनेटमधून मायनस करतो स्मॉलर कोऑर्डिनेटला. मग हे होईल -4 मायनस इंटू मायनस प्लस 5 आणि एक मायनस असेल एक प्लस असेल तर दोघांचा डिफरन्स आपण घेतो. एक मायनस आहे एक प्लस आहे. 5मधनं 4 गेले म्हणजे 1 आणि मोठ्याचं साईन म्हणजे प्लस. डिस्टन्स बिटवीन ए अँड बी झाला 1 युनिट. तर अशा पद्धतीने हे जे मी आता घेतले अशा पद्धतीने तुम्ही सोल्युशन घेऊन याच्यातले राहिलेले 2 एक्झाम्पल्स करायचे. ते तुम्हाला मी होमवर्क म्हणून तुमच्यावर सोपवतो. आता थर्ड क्वेश्चन जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ.